नमस्कार, मी डॉक्टर बंडू उपाध्याय निर्मल, छातीरोग तज्ञ, सुरभी हॉस्पिटल नाशिक। आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक असे रुग्ण बघतोय की त्यांना सर्दी, ताप, खोकला आहे आणि ते कुठल्या तरी डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेऊन आमच्याकडे येतात। 15 दिवस झाले, 3 आठवडा झाला, अजूनही त्यांना खोकला असतं आणि प्रचंड ते इरिटेटेड असतात। जेव्हा आम्ही अशा पेशंटची प्रॉपर इव्हॅल्युएशन करतो तर असं लक्षात येतो की हे जे रुग्ण आहेत हे मागच्या 1 महिन्यात कुठेतरी फिरायला गेलेले असतात आणि आता मागच्या 1 महिन्यापासून त्यांना सर्दी, ताप, खोकला असतो आणि ते आयदर सेल्फ ट्रीटमेंट करतात, इंटरनेट बघून ट्रीटमेंट करतात, नाही तर कुठल्या तरी जीपीकडनं ट्रीटमेंट घेतलेलं असतात आणि मग अर्धवट ट्रीटमेंट घेऊन त्यांना वाटतं की बरं होणार आहे। तर अशा पेशंटला आम्ही काही नाही, सगळ्यात फर्स्ट म्हणजे काउन्सिलिंग करतो, त्यांना सांगतो की हा काय मेजर प्रॉब्लेम नाहीये। एक शॉर्ट कोर्स ऑफ अँटीबायोटिक्स, अँटी एलर्जिक्स, खूप कॉमनली त्यांच्या छातीमधनं ना असं दमासारखा आवाज येत असतो, त्यांना व्हीजिंग असतं, म्हणून एक शॉर्ट कोर्स ऑफ ब्रॉन्कोडायलेटर्स, कधी कधी इनहेलर्स नाही तर टॅबलेट्स देतो आम्ही, कधी कधी शॉर्ट कोर्स ऑफ स्टिरॉइड्स दिला जातो आणि जे आम्ही बघतोय ना, काही नाही 2 आठवड्यात ते पूर्णपणे क्लिअर होतं। पण मग ट्रीटमेंट असं 3 दिवस 5 दिवस ट्रीटमेंट घेतलं आणि बरं वाटलं असं शक्य नाहीये। ऍटलीस्ट 2 आठवडे, ऍटलीस्ट 10 दिवस तरी अशा रुग्णांना ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे आणि ते पण प्रॉपर चेस्टच्या डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेतलेला मला वाटतं रिकमेंडेड आहे। धन्यवाद।